सभापती महोदय, माहिती घेऊन योग्य ती कारवाई आजच केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 6 पहिल्यांदा घेतली जाईल. माननीय मंत्री महोदयांना खाली जायचं असल्यामुळे सर्वश्री शिवाजीराव गर्जे. सभापती महोदय, लक्षवेधी पुकारा क्रमांक 87. 6. सभापती महोदय, वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, आपले बांध, रस्ते यावरून जवळजवळ ग्रामीण भागामध्ये 40% भांडणं होतात, केसेस होतात, न्यायालयामध्ये जावं लागतं, अनाठायी खर्च होतो. आणि शेतकरी वर्ग की जो आता 55% आहे साधारणपणे, तर या शासकीय योजना ज्या आहेत त्यापासून वंचित राहतो. आता मी या ठिकाणी विचारलेलं होतं की राज्यात बांध, रस्ते म्हणजे पूर्वी आपलं धोरण होतं पाणी अडवा आणि पाणी जिरवा. आता रस्ते अडवा आणि एकमेकांची जिरवा असा प्रकार सध्या गावगाव चालू आहे. पांदण रस्तेसुद्धा आता ब्लॉक झालेले आहेत. याचं मूळ कारण, रूट कॉज ज्याला म्हणतो आपण, तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे की मोजणीच झालेली नाही आणि योग्य मोजणी झालेली नाही. त्यामुळे त्याच्या नोंदी योग्य प्रकारे झालेल्या नाही, त्याची सीमारेषा माहिती नाही. पूर्वी ब्रिटिश काळामध्ये जी मोजणी झालेली होती ती साखळी पद्धतीने झाली, ती 99.99% बरोबर होती. हिमालयाची मोजणी झाली, पर्वताची झाली, नद्यांची झाली, सर्व मोजणी झाली. तो आपला बेस आहे. आता आधुनिक तंत्रज्ञान खूप ॲडव्हान्स झालेलं आहे. त्या आधारे जमिनीची मोजणी झाली पाहिजे, प्लॉटची मोजणी झाली पाहिजे. यामध्ये माननीय मंत्री महोदयांनी आकडेवारी दिलेली आहे, त्याच्यावर माझं काहीच म्हणणं नाही. फक्त पूर्वी गावोगाव ज्या बाउंड्री मार्क्स असायचे, प्रत्येक गावाचा एरिया संपला, शिवार संपला आणि दुसऱ्या गावाचा सुरू होण्यापूर्वी एक 33 फुटाची बाउंड्री असायची. त्या बाउंड्री मार्क सगळ्या नष्ट झालेल्या आहेत आणि जे शेजारचे शेतकरी असतील त्यांनी ते स्वतःच्या शेतीमध्ये समावेश करून घेतलेला आहे. म्हणजे 7/12मध्ये ते क्षेत्र आलेलेच नाही. जी गावाभोवती एक 33 फुटाची जमीन रिकामी ठेवण्यात यायची आणि बाउंड्री असायच्या, त्या सर्व नष्ट झालेल्या आहेत. तर त्यामध्ये सरकार काय भूमिका घेईल आणि सरकार मोजणी करणार का आणि ते क्षेत्र कुठे ॲडजस्ट झालेलं आहे हे शोधणार का, हा एक माझा विषय होता. दुसरा विषय होता की आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून ड्रोन आधारित GIS प्रणाली, सॅटेलाईट इमेजरी याचा वापर करून, जसं UPमध्ये अनेक न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे, मीडियामध्ये आलेलं आहे की 80% जमिनीची मोजणी झालेली आहे असा अहवाल आहे. आपल्याकडे अहवाल आलेला आहे, परंतु तो माझ्याकडे जो सोर्स आहे त्याच्याप्रमाणे तो 25% मोजणी झाली असा एक अहवाल प्राप्त झालेला आहे. आता केंद्र सरकारने डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम हाती घेतलेला आहे, परंतु सरकारने सुद्धा आर्थिक तरतूद केल्याशिवाय त्याची ॲडव्हान्समेंट होत नाही. म्हणून दुसरा एक विषय होता. माझा प्रश्न आहे की आपल्या सरकारने यासाठी किती तरतूद ठेवलेली आहे आणि अंदाजे, कारण UPमध्ये खर्च झालेला आहे तो आहे माझ्याकडे, तरतूद किती करणार. नंतर आपलं डिजिटायझेशन जे सार्वजनिकरित्या ओपन पाहिजे, म्हणजे कोणाची जमीन, त्याचे बाउंड्री मार्क्स ती कशा प्रकारची आहे याचं जे जनरलायझेशन पाहिजे, म्हणजे सगळ्यांसाठी ओपन पाहिजे, ते करणार का. आणि जमिनीचे वाद जर मिटवायचे असतील तर त्यावरती उत्तम उपाय म्हणजे डिजिटायझेशन लवकरात लवकर करणे आणि सार्वजनिक मोजणी लवकरात लवकर करणे. तर त्यासाठी सरकार काय उपाय करेल याबद्दल माहिती मिळाली तर आभारी राहील. मंत्री महोदयांनाही विनंती आहे, अचूक मोजणी करून त्याचं नियोजन कसं करणार याची माहिती द्यावी अशी विनंती आहे.
सभापती महोदय, मी शिवाजीराव गर्जेजी यांचं खरंच अभिनंदन करतो की चांगली लक्षवेधी आणली आहे. राज्याच्या जनतेच्या अत्यंत महत्त्वाची रोजच्या निकडीची लक्षवेधी आहे. सभापती महोदय, ही बाब खरी आहे की मूळ सर्वेक्षण जे झालं होतं जमाबंदीचं, हे 1890 ते 1930 या काळात झालं. त्या काळात इंग्रजाच्या काळात हे झालं. नंतर कालांतराने मग याच्यामध्ये स्वतंत्र भारतामध्ये 1960 ते 1993 पर्यंत या ठिकाणी मग एकत्रीकरणाचं काम झालं. तुकडेबंदी कायदाही त्या काळात आला. आज या ठिकाणी अंबादासजी दानवे साहेब, आपणही आणि सर्वांनीच या ठिकाणी खूप आग्रह केला होता अनेक वर्षापासून की या राज्यामध्ये जे नागरी क्षेत्र आहे, जे महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, नगरपंचायती आहे, PMRD आहे, MMRD आहे, NMRD आहे, आपल्या या राज्यामध्ये ग्रोथ सेंटर्स आहे, RP मधले ग्रोथ सेंटर्स आहे. त्या ठिकाणी जे ग्रोथ सेंटर हे खूप या ठिकाणी महाराष्ट्रात दाखवलेलं आहे, कुठे कुठे ग्रोथ सेंटर आहे. आणि त्यानंतर मग 200 मीटरपर्यंत UDCPR त्या ठिकाणी आपण युनिफाईड त्या ठिकाणी आपण DCR लागू केला आहे. या सर्व भागामध्ये 5 लक्षाच्या वर असे घरं आहेत आणि प्लॉटिंग आहे जे 1001 गुंठ्याचे आहे आणि त्यामुळं त्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळं आता आपल्याला या राज्याला खऱ्या अर्थाने एक निकड होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या होत्या, तर काल आपण खालच्या सभागृहात एक निर्णय घेतला. एक 2-3 दिवसात त्याचं नोटिफिकेशन येईल, ते सभागृहात मी निवेदन करेलच. पण या राज्यामध्ये आता या नागरिक क्षेत्राकरता 1 गुंठ्यापर्यंत आता गुंठेवारी कायदा हा तुकडेबंदी कायदा आपण निरस्त करतो आहे. त्यामुळे एक मोठा निर्णय या राज्यामध्ये आता आपण घेतलेला आहे. 1 गुंठ्यापर्यंत आता आपण परवानगी देणार आहे. त्याला तुकडेबंदी राहणार नाही. 1 गुंठ्यापर्यंत आपल्याला म्हणजे 1000 फुटापर्यंत आपल्याला आता तुकडा मान्य करता येईल. 1000 फूटचा प्लॉट जरी घेतला रहिवासी भागात तरी अनिल परब साहेब त्याचा 7/12 आता आपल्याला वेगळा करता येईल. असा निर्णय अनिल परब साहेब आपण या ठिकाणी घेतला आहे. त्याचा नोटिफिकेशन आपण या ठिकाणी करू. दुसरं एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न कर्जे साहेब आपण मांडला की राज्याच्या या ज्या मोजणीमध्ये ही गोष्ट खरी आहे की 7/12 मध्ये नोंदी झाल्या पण पोट हिस्सा मोजणी झाली नाही. तर पोट हिस्सा मोजणी करताना जे काही तिथे भांडणं आहेत त्यामुळं नकाशामध्ये काही दुरुस्ती झाली नाही. पोट हिस्सा 7/12 नोंदी आल्या पण पोट हिस्सा दुरुस्ती झाली नाही. त्यामुळं असं एक मोठं क्षेत्र या राज्यामध्ये तयार झालं आणि त्यामुळं आता आपण त्या ठिकाणी राज्यात आता डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोजेक्ट DILRMP आणतो आहे, ज्यामध्ये सर्व महसुली गावे स्कॅनिंग करणे, त्याचे डिजिटलायझेशन करणे. आता 70% गावाचं स्कॅनिंग झालं आहे गर्जे साहेब, गावांचं गावठाणांचं. आपण त्यांना स्वामित्व देतो आहे. आणि त्यानंतर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत अनिल परबजी आपण संपूर्ण 100% गावांचं आपण स्वामित्व देऊन त्या ठिकाणी गावठाणाचं मॅपिंग पूर्ण करतो आहे. आणि त्यानंतर जे आता शेव रस्ते आहे, शेत रस्ते आहे, पानन रस्ते आहे, हे पानन रस्तेही सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमित झाले. शिव रस्ते लोकांनी आपल्या त्या ठिकाणी ताब्यात घेऊन टाकले. पानन रस्त्यावर त्या ठिकाणी मोठ्या वाद चालू आहे. या राज्यामध्ये ज्या वेगवेगळ्या केसेस सुरू आहेत त्यातल्या 70% केसेस या पानन रस्त्याबद्दल आहे. त्यामुळं आता आपण निर्णय घेतला आहे या 12 फुटाच्या खाली कुठलाही पानन रस्ता असणार नाही. 12 फुटाचा पानन रस्ता करायचा, ती नोंद शेतकऱ्याच्या 7/12 घ्यायची. कुठलाही वाद मग 4 फुटाचा आणि 5 फुटाचा असं नाही. प्रत्येक कमीत कमी रस्ता, बाकी रस्ते तर नोंदी आहेत, काही रस्ते 30 फुटाचे आहे, काही 40 फुटाचे आहे, काही 60 फुटाचे आहेत, ते दाखवले आहेत भूमी अभिलेखनी. पण काही रस्ते असे आहेत की सिंगल डॉटचे आहे. तर सिंगल डॉटचा रस्ता किती मीटरचा आहे? 4 मीटरचा आहे की 3 मीटरचा आहे? पण आता आपण निर्णय घेतला शासनाने कुठलाही रस्ता 12 फुटाच्या म्हणजे 4 मीटरचा कमी असणार नाही. ते सिंगल डॉटला सुद्धा 4 मीटर समजावं, म्हणजे जेणेकरून 2 ट्रॅक्टर तरी त्या ठिकाणून गेले पाहिजे.
दोघाचे अर्धे अर्धे, तर दोघाच्याही 7-12 नोंदी घेतलेल्या आहे. आणि त्यामुळं हा वाद या महाराष्ट्रातल्या आता ज्या रेव्हन्यू केसेस आहे त्या बऱ्यापैकी यातून कमी होणार आहे. हाही निर्णय आपण या ठिकाणी घेतो आहे. आपण हाही निर्णय घेतलेला आहे गरजेची, जर भावाभावामध्ये पोटहिस्से करायचे असेल, म्हणजे माझे 4 भाऊ आहे, आमच्या 4 भावाला आमच्या वडिलांची जमीन वाटून घ्यायची असेल तर 500 रुपयाच्या स्टॅम्पवर, फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्पवर, त्याला स्टॅम्प ड्युटी वगैरे काही लागणार नाही. 500 रुपयाच्या स्टॅम्पवर 1 रुपये मुद्रांक शुल्क लागणार नाही. 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला त्यांनी हिस्से वाटणी करायची, सरळ डॉक्युमेंट रजिस्टर जाऊन करायचं नोंदणी अधिकाऱ्याकडे, मुद्रांक शुल्क अधिकाऱ्याकडे जाऊन नोंदणी करायचं, रजिस्ट्री करून देणार आहे आपण. 500 रुपयामध्ये पोट हिस्स्याची रजिस्ट्री करून देणार आहे, म्हणजे पूर्ण एकत्र रजिस्ट्री एकाच 500 रुपये स्टॅम्प पेपरवर. म्हणजे जसं आता पहिल्या काळामध्ये तुम्हाला तेवढी नोंदणी शुल्क तेवढं रेडी रेकनरनुसार पैसे भरावे लागत होते भाऊकीमध्ये, तर भाऊकीमध्ये आता भाऊ बहिणीच्या हिस्स्यामध्ये आता फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आता संपूर्ण रजिस्ट्री पोट हिस्स्याची आपण त्या ठिकाणी वाटणीपत्र रजिस्टर करून देणार आहे 500 रुपयामध्ये. दुसरा आपण निर्णय घेतला, तिसरा आपण निर्णय घेतला दानवेजी, की आपण भाऊबंदकीमध्ये समजा रजिस्ट्री झाली, पोटिसे झाले, मग मोजणीचे पैसे किती घेतले पाहिजे भाऊबंदकीकडनं? फक्त 200 रुपये घेतले पाहिजे. 200 रुपयामध्ये पोटिसे मोजणी करून द्यायचा निर्णय आपण केला. म्हणजे 4 भावांना 800 रुपये लागतील आणि पोटिसेची मोजणी मिटकरीची आता होऊन जाईल. त्यामुळं तोही निर्णय आपण या राज्यामध्ये घेतला. तोही एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. आता माननीय गर्जे साहेबाचे 2 प्रश्न आहे की पोट हिस्से मोजणी हे या ठिकाणी आपण आता काय केलं आहे गर्जेची, आपण एक 6 डिव्हिजनमध्ये 3-3 तालुके घेतले. आपण 18 तालुके निवडले आहे पायलट प्रोजेक्ट पोट हिस्से करता पूर्ण, आणि आपण ते पोट हिस्से साधारण मार्च 2026 पर्यंत हा पायलट घेतो आहे की याच्यामध्ये काही चुका होत आहेत का, आणि त्याकरता रोवर ड्रोन सर्वे ते तुम्ही जे सांगितलं ती टेक्नॉलॉजी घेतलेली आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश यांनी रोवर्स आणले आहे, त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रोन्स आणले आहे. आपण राज्यामध्ये 1200 रोवर्स विकत घेतो आहे, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रोन्स घेतो आहे. या ठिकाणी आपण तर हा विचार करतो आहे, मी तर पुढे जाऊन सांगतो आहे, जर या योग्य पद्धतीने जर चाललं, तुम्ही सर्वांची साथ मिळाली तर या राज्यामध्ये आपण हा विचार करतो आहे पुढच्या काळामध्ये आधी मोजणी मग रजिस्ट्री. आधी मोजणी म्हणजे तुमचा माझा व्यवहार झाला ते रजिस्ट्री होऊन जातं, आणि त्या मोजणीमध्येच त्या ठिकाणी त्याची म्हणजे रजिस्ट्रीमध्ये समजा 2 एकर जागा आहे, स्पॉटवर 2.25 एकरच आहे, त्यामुळं आधी मोजणी मग रजिस्ट्री. मला माहिती आहे याला फार टास्क आहे, कारण याकरता आपल्याला संपूर्ण डिजिटलायझेशन GIS सिस्टीम उभी करावी लागेल. पण पुढच्या 2 वर्षामध्ये आम्ही या राज्याला याकडे नेतो आहे, आधी मोजणी मग रजिस्ट्री. आणि त्यामुळे काय होईल की संपूर्ण वाद संपून जातील. पण माननीय गर्जे साहेब, तुमचे 2ही प्रश्न शासनाच्या विचाराधीन आहे, 2ही प्रश्न महत्त्वाचे आहे. हे जे 18 तालुक्याचा पायलट रिपोर्ट आला पोटिसे मोजणीचा, मग राज्याला पूर्ण आपण 2 वर्षामध्ये या राज्याचं संपूर्ण डिजिटलायझेशन, संपूर्ण पोटिसे, संपूर्ण पांधन रस्ते, शिवरस्ते सारे त्या ठिकाणी तुम्हाला जसं जुन्या काळामध्ये इंग्रजाच्या काळात केलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला ॲक्युरेसी आणि ॲक्युरेट करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे, आणि याकरता आपण काम करणार आहे. दुसरा प्रश्न आपण विचारला होता की आपण या ठिकाणी ज्या डिजिटायझेशन करणार आहे का, UP सारखं मॉडेल, किती पैसे आपण ठेवले आहे, याकरता आपण पर्याप्त पैसे आपल्याकडे आहे. त्यामुळं 1200 रोवर आपण घेणार आहोत, ड्रोन्स घेणार आहोत. आणि या राज्यामध्ये आज ॲडिशनल पुन्हा एक करतो आहे, मी जमाबंदी आयुक्ताला मी सूचना दिल्या आहे की देशामध्ये काम करणाऱ्या उत्कृष्ट ते एजन्सी आहे, जवळपास 40-50 एजन्सी आहेत ज्या या ठिकाणी काम करतात, त्यांचं क्वालिफिकेशन मागवा. कर्नाटकमध्ये काय केलं, आंध्र प्रदेशमध्ये काय केलं, त्यांचं क्वालिफिकेशन फायनल करा. पोटिसे कसे मोजायचे, पांधन रस्ते कसे मोजायचे, काय काय त्यांचं क्वालिफिकेशन आहे, आणि मग त्यांना त्या ठिकाणी समजा 1 गुंठा प्लॉट मोजायला किती खर्च येईल, 2 गुंठ्याला किती खर्च येईल, 3 गुंठ्याला म्हणजे रहिवासी क्षेत्र, आणि मग शेतकऱ्याचं 1 एकर, 2 एकर, 3 एकर, 4 एकर मोजण्याला किती खर्च येईल, त्याच्या आधारावर L1 जो येईल त्याला संपूर्ण 50-60 एजन्सीला एम्प्लॉयमेंट करून प्रत्येक जिल्ह्याला 10-10 एजन्सी आपण जर त्या ठिकाणी
प्रत्येक TILRला SLRला दिल्या, जिल्हा भूमी अभिलेखाला, तर या एजन्सींनी सर्वे करायचे, या एजन्सींनी संपूर्ण ॲक्युरेट सर्वेक्षण करायचं आणि मात्र आपल्या भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ते सर्टिफाईड करायचं, जेणेकरून 10-15 एजन्सी प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणार नाही. तोपर्यंत 90 दिवसाचा कालावधी जो लागतो आपल्याला मोजणी करायला, तो 15 दिवसात येणार नाही, कारण आता 90 दिवस लागतात साधी मोजणी करायला आणि तातडीची करायला 30 दिवस लागतात. आपल्याला हाही काळ आणायचा आहे की पैसे भरल्याबरोबर 15 दिवसामध्ये त्या प्लॉटची मोजणी झाली पाहिजे, त्या हिस्साची मोजणी झाली पाहिजे. याकरताही राज्य सरकार याचा विचार करत आहे. मोजणीचे दिवस आपण 180 दिवसावरनं 90 आणले नॉर्मल मोजणीचे, त्या ठिकाणी 60 दिवसावरनं 30 दिवस केले अर्जन्सीचे. आता याच्यामध्ये आपण पुढे जातो आहे की पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये याला 15 दिवसामध्ये कसं आणता येईल, अर्ज केल्याच्या 15 दिवसात मोजणी कशी करता येईल याच्यावर आपण जातो आहे. याच्याकरता विचार शासन करत आहे. सभापती महोदय, फक्त मंत्री महोदय, काम खूप किचकट आणि अवघड आहे. महसूल काम म्हणल्यानंतर म्हणजे अवघडच असतं. आपण त्यामधूनही मार्ग काढता, त्याबद्दल अभिनंदन आहे सरकारचं. माझा एक विषय मी अगोदरच प्रश्न मांडलेला होता की पूर्वी गाव संपलं की उरळी असायची, म्हणजे बाउंड्री मार्क्स म्हणू आपण त्याला, तर त्याचं शिव हां, तर त्या शिव आता नष्ट झालेली आहे. कोकाटे साहेब आपल्याकडे होत्या, मोठमोठ्या उरळ्या असायच्या, शिवा असायच्या, तर त्याचं रस्ते आता नष्ट झालेत. ते जे क्षेत्र होतं शिव म्हणून 33 फुटाचं असायचं, गावाला असा वळसा घातलेलं, ते आता कोणाच्या सातबाऱ्यात टाकणार, हा एक विषय. आणि दुसरी गोष्ट की आत्ता तातडीची मोजणी होत नाही, जरी पैसे भरले तरी, तर तुम्ही स्टाफ वाढवणार का डिपार्टमेंटला, हा एक दुसरा विषय. मंत्री महोदय. मान्य गरजेची मी आधीच सांगितलं की जे शिवरस्ते आहे ते गावात आपल्या 2 शेतकऱ्याच्या मधले, त्याबद्दल सांगितलं. आपलं म्हणणं खरं आहे की गावठाण जे होतं, गावठाणाला एक शिव होती, त्या शिव रस्त्यावर आता मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. कारण काय झालं की जेव्हा गावठाण संपलं तेव्हा ह्या साऱ्या शिव, काही तर पांधन रस्ते अतिक्रमणाखाली आले आहे, काही शिव अतिक्रमणाखाली आले आहेत. आता मला वाटतं त्या आता इकडे आपण प्रधानमंत्री आवास योजनेत 30 40 50 वर्षापासनं या गावाचा जो शिव आहे 33 फुटाचा वगैरे, यावर जर अतिक्रमण नसेल, कारण आता अतिक्रमण रेग्युलाइज करण्याचाही एक योजना आपल्याकडे आहे, तर ते एकदा आपलं हे GIS सर्वेक्षण झालं की ते शिवरस्ते त्या ठिकाणी गावाची ती गोल शिव ती त्या ठिकाणी उघडी करण्याचा प्रयत्न शासनाचा राहील. पण त्या ठिकाणी एकच पाहावं लागेल की काही गावामध्ये 30 40 वर्षापासून या भागामध्ये जो शिव होती त्यावर सरकारी जागेवर गावाचे मजूर, आपल्या शेतात काम करणारे शेतमजूर अशा लोकांचे घरं आहेत, त्यांनाही प्रोटेक्शन देण्याचा 2011चा आपला कायदा आहे. त्यामुळे जर जिथे अतिक्रमण नसेल त्या ठिकाणी ते कमी करू, पण ती शिवबद्दल आमचा विचार आहे. दुसरा आपण जो प्रश्न विचारला की स्टाफची, आता आम्ही ते 1000चा स्टाफ ठेवतो आहे, पण आता गर्जे साहेब या राज्यामध्ये या देशामध्ये इतक्या एजन्सी आल्या मोजणी करणाऱ्या आणि ॲडव्हान्स त्याचे एम्पॅनमेंट करणे, म्हणजे खूप तुम्ही स्टाफ वाढवला तरी तुम्हाला जर 15 दिवसावर यायचं असेल तर एका जिल्ह्याला 10-15 एजन्सी, चांगल्या हाय क्वालिफाईड एजन्सी, आणि इतक्या ॲडव्हान्स आल्या एजन्सी आता की ड्रोन सर्वे करतात, आपल्याला ड्रोन घ्या, आपले रोवर घ्या, हे पडीत राहतात, मग त्याला कोणी विचारत नाही. त्यापेक्षा हाय क्वालिफाईड चांगल्या टेक्निकल ज्यांनी कर्नाटक केला आहे, कर्नाटकमध्ये फार छान काम झालं आहे, खूप छान काम झालं आहे. तर या ठिकाणी आपण प्रत्येक जिल्ह्याला 10 एजन्सी द्यायच्या SLRच्या अंडरमध्ये. कोणाचाही अर्ज आला कुठलीही एजन्सी निवडा आणि त्यांना घेऊन जा, आपलं सर्वेक्षण करा, मोजणी करा आणि नंतर SLRने त्याला सर्टिफाईड करा. असा एक प्रयत्न या राज्यामध्ये करतो आहे. त्यामुळे काही भरती काही जास्त काही करायचा जेवढा आकृती मला बनत आहे. वाटतं आता मंत्री महोदयांनी सविस्तर उत्तर दिलंय. पुढे जाऊया आज लक्षवेधी आणि बिझनेस